नमस्कार, मी सावित्री कोळापटे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साखर आपल्या चेहऱ्यावर ग्लो कसा आणू शकते। आपण डेली लाईफमध्ये काही ना काहीतरी शुगर प्रोडक्ट्स खात असतो, पण त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या चेहऱ्यावर जे ॲक्ने, पिंपल्स येत असतात, ह्याचं मेन कारण म्हणजे आपण जे जास्त प्रमाणात साखर खातो त्याचं आहे। कारण साखर ही आपल्या बॉडीतील कोलेजनचे प्रमाण ग्लायकेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे, जी आपल्या साखर बॉडीमध्ये इन्व्हॉल्व होते, प्रथिनांमध्ये ॲब्सॉर्ब होते आणि आपलं कोलेजन लेवल आहे ते डिस्टर्ब करते, ज्याच्यामुळं आपली त्वचा ही ओल्ड वाटायला लागते, ज्याच्यामध्ये ग्लो कमी यायला लागतो। जर आपण साखर बंद केली तर आपल्या हेल्थमध्ये खूप चांगले परिणाम घडू शकतात। साखरेमुळे जो आपला बॉडीमध्ये स्वेलिंग आहे ती कमी येऊ शकते, तसेच आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढू शकतो। त्याच्यासाठी आपण एक चॅलेंज घेऊ आज, की आपण 7 दिवस प्रयोग करून बघू। 7 दिवस तुम्ही साखर बंद करून बघा, 7व्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला असेल। आणि साखर बंद करायची त्याच्यासाठी ऑप्शनल म्हणजे ज्यूस वगैरे प्यायचं। आपण म्हणतो की ज्यूस पिले तर त्याच्यातून साखर नाही साखर बाहेरचे ज्यूस, तर बाहेरच्या ज्यूसमध्ये पण साखर मिक्स केलेली असते, त्यामुळे ते सुद्धा शक्यतो अवॉइड केलं पाहिजे। कोणतेही बाहेरचे प्रोडक्ट्स यूज करताना त्याच्यामध्ये शुगर लेवल किती आहे, जी आर्टिफिशियल शुगर आहे ती किती प्रमाणात आहे ते चेक करायचं। त्याच्यात जर शुगर असेल तर ते खायचं बंद केलं पाहिजे आणि त्याऐवजी आपण लिंबू पाणी घेऊ शकतो, नॅचरल फ्रुट्स घेऊ शकतो, दालचिनी यूज करू शकतो, इलायची यूज करू शकतो। या प्रकारचे पदार्थ आपण रिप्लेसमेंटसाठी यूज करू शकतो आणि आपली बॉडी हेल्दी ठेवू शकतो। त्यामुळे साखर जर तुम्ही बंद केली तर नक्कीच फरक पडू शकतो। 7 दिवसानंतर कमेंट करून सांगा, साखर बंद केल्यानंतर तुम्हाला काय इफेक्ट जाणवला तो। धन्यवाद।